नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. गावी अचानक जाणं झालं, त्याच्यामुळे आमच्या जाऊबाईने परसातलाच आळू कापून दिला. तो घरी घेऊन आले. घरी घेऊन आल्यानंतर आता साफ कसं करायचं, तर त्या दांड्याला जो दोरा असतो तो काढून घ्यायचा. दोन्ही पार्ट आपल्याला वेगळे करायचे, म्हणजे जसे पाळ आणि दांडा बाजूला करायचा. याप्रमाणे सर्व मी आळू साफ करून घेतला. साफ केल्यानंतर आपल्याला पानं आणि आळूचे दांडे बाजूला करून घेतले, म्हणजे आपल्याला कापायला सोपं जातं. आमच्याकडे काय म्हणतात, की रात्रीचा आळू कापायचा आणि सकाळी तो बनवायचा, म्हणजे असा आळलेला आळू असतो तो खाजेरी होत नाही आहे. आता इथे पानं मी सर्व बांधून ठेवली होती. त्यानंतर आता आपण ही कापून घेऊया, म्हणजे आपल्याला कापायलाही सोपी जातात. आता इथे आळूची पानाचा रोल करून घेतला आणि एकसारखे चांगले बारीक चिरून घेतले. ह्याप्रमाणे चिरून घेतले की आळू चांगला बारीक कापला जातो. इथे आपला आळू कापलेला आहे. आता आपण त्याचे देठ कापूया. देठ पण इथे बारीक असे कापून घ्यायचे. एकसारखे चांगले बारीक कापले म्हणजे आळू चांगला शिजला जातो. आता हे आपण सर्व धुवून घेऊया. आळू तर पावसामध्ये स्वच्छ असतं, पण चिरल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं. इथे चमच्याचा किंवा झाऱ्याचा वापर करायचा. हाताने चोळू नका, कारण खाज असते. आता हा आपला आळू सर्व स्वच्छ धुवून घ्यायचा आणि एका चालणीमध्ये मी काढून घेतलेले आहे. त्याच्यामुळे काय होतं, आळूचं जे काळं पाणी असतं ते सर्व निघून जातं. कुकरमध्ये आता आपल्याला इथे पावटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे हे याच्यामध्ये टाकले की तेच चव चांगली येते. वरून कापलेला आळू टाकायचा आणि गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं. गॅसवरती ठेवायचा आणि याच्यामध्येच आपण कट करून 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकायच्या. त्याच्यामुळे काय होतं, मिरच्या आतमध्ये शिजल्या जातात आणि चव खूप छान येते. आता मी ते एक झाकण ठेवलं आहे. 2 मिनटं असं झाकण ठेवलं की खालचा आळू चांगला बसला जातो. त्यानंतर मी ठेचलेलं लसूण टाकलेलं आहे, दाबून घेतलेलं आहे आणि नंतर शिल्लक राहिलेला जो आळू आहे तो त्याच्यावरती टाकायचा. म्हणजे एकसारखा सर्व टाकलं की आळू पूर्ण बसला जातो. आता झाकण लावून 3 शिट्या करून घ्यायच्या. इथे 3 शिट्या झालेल्या आहेत. फोडणीसाठी लसूण घ्यायचं, 10 ते 12 लसणाच्या कांड्या घेतल्या, ठेचून घ्यायचा. कुकर आपण आता उघडून बघते. मस्तपैकी शिजलेला आहे आळू. आता हा आपल्याला आळू सर्व घोटून घ्यायचा, म्हणजे एकसारखा होतो, कारण शिजलेला असतो. एकसारखा झाला की बघा एकदम एकजीव होऊन गेलेला आहे. 2 चमचे तेल टाकायचं फोडणीला. मोहरी, जिरं, हिंग आणि ठेचलेला लसूण हे सर्व टाकलं. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि असं मी ज्याप्रमाणे हलवलं भांडं त्याप्रमाणेच हलवायचं. वरून कढीपत्ता, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला अशी चांगली खमंग अशी आळूला फोडणी द्यायची. आता इथे मी फोडणीमध्ये आळू ओतून घेतल्यानंतर लगेचच झाकण ठेवायचं, म्हणजे आपली खमंग फोडणी तयार होते, कारण लसणीचा स्वाद आतपर्यंत मुरला जातो. आता याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं. सर्व एकसारखं करून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला 5 ते 6 मिनटं शिजवून द्यायचं. त्यानंतर चिंच आणि गूळ टाकून घ्यायचा. त्याच्यामुळे काय होते, आंबट, गोड आणि तिखट अशी आळूला चव छान येते. आता एक 5 ते 6 मिनटं चांगलं आळू शिजू द्यायचं. प्रत्येक भागामध्ये आळू वेगवेगळ्या प्रकारे बनवलं जातं. तुमच्याकडे कोणती पद्धतीने बनवलं जातं तेही मला कमेंट करून सांगा, कारण आमच्याकडे कोकणामध्ये याचप्रमाणे आळू बनवला जातो. चिंच नसेल तर कोकम टाकलं तरीही चालतं. आता इथे गरमागरम आमचा आळू तयार झालेला आहे. आता आमचा कोकणातला मेनू म्हणजे गरमागरम आळूची भाजी, गरमागरम भात आणि तांदळाची पांढरी शुभ्र भाकरी. कोकणातली जी लोकं असतील माझी, त्यांना नक्कीच माहीत असेल, पण जर कोकणातले नसतील त्यांनी तुमच्याकडे कसं बनवतात ती नक्कीच पद्धत मला सांगा. आवडलं तर लाईक शेअर करा. थँक्यू.